तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. कैलासवासी सीताराम दिनकर फडके यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा. त्या निमित्ताने प्रवचन सेवा. गुरुवारी प्रेममूर्ती हरिभक्तपरायण सुरेश महाराज पाटील यांच्या सुमधुर वाणीतून आपण सर्व भाविकांनी श्रवण करावे ही नम्र विनंती. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली गणेश्वर महाराज श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुदेवो सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मनोजं मारुतुल्यवेगं जितेन्द्रिया बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वाल्मीकिमुख्यं श्रीरामदूतं नमस्ते. ब्रह्मानन्दं परमस्तरं केवलं ज्ञानमूर्तिं वन्दातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. कैसे गीतेची ऐकणे एक श्रवणाची होई पारणे आणि संसार दुःख मुडविणे विकृते विने. तैसे कथेचे ये ऐकणे एक श्रवणाची होई पारणे आणि संसार दुःख मुडविणे विकृते विने. आजच्या या सेवेला ओवी ज्ञानेश्वरीमधील 4था अध्याय कर्मसन्यास योग आणि या अध्यायातील 422 क्रमांकाची ओवी आहे. ओवीतून भगवंताने सांगितलेलं आहे या दुःखरूप संसाराचा समूळ जर नाश करायचा असेल, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, नवे आपल्या पितरांचा सुद्धा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर ह्या ठिकाणी फक्त एकच झाले पाहिजे. गीता भागवत कविती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे बस एक गीता भागवत जर आपण श्रवण केली तर अन्य साध्य करायची गरज नाही. आपल्या या वर्धे गावातील सीताराम दिनकर फडके बाबांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा. ज्यांना कर्माची बाधा नसते, जन्माची बाधा नसते, त्यांची जयंती केली जाते. देवाला जन्माची बाधा नाही, कर्माची सुद्धा बाधा नाही. माऊलीने सांगितलेलं आहे सुटलिया शिंदू जलाचा लोटू न धरे सके संधर्माचा घाटू एवी सकल करामांडूचे सेवेतू. हे काय बाधते माते भगवंत म्हणतात अर्जुना, एक कर्माची निर्मिती माझ्यापासून झालेली आहे आणि माझ्यापासून निर्मिती झाल्या असल्या कारणानं त्या कर्माची बाधा मला नाही.
जसं मिठाची निर्मिती समुद्रापासून झालेली आहे आणि मिठाची निर्मिती समुद्रापासून झाल्या असल्या कारणानं समुद्राचा जर बांध फुटला आणि आपण मिठाच्या गोले घेऊन जर बांध जर बांधायला गेलो तर तो मीठ त्या पाण्याला बांधू शकतच नाही, कारण का त्याची निर्मिती कोणापासून झाली? समुद्रापासून झाली. तसं भगवंत म्हणतात कर्माची निर्मिती माझ्यापासून झाल्या असल्या कारणानं कर्माची बाधा नाही. मग देवाला कर्माची बाधा नाही आणि देवाला जन्माची बाधा नाही, म्हणून देवांची जयंती केली जाते. आणि देव येण्याचा दिवस आपण साजरा करतो. देव कधी गेले बऱ्याच लोकांना माहीत नाही. प्रभू रामचंद्र केव्हा गेले, आपण अष्टमी जन्माष्टमी साजरी करतो, पण देव कधी गेले माहिती आहे आपल्याला किती काय नाही एवढं लक्षात आपलं कीर्तनकार पण सांगत नाही. पण देव येतो, हे देव येण्याची आपण काय करतो? तिथी साजरी करतो, म्हणजे ती जयंती करतो. संतांना कर्माची बाधा आहे पण जन्माची बाधा नाही. संत महात्मे सोयी इच्छेने येतात आणि सोयी इच्छेने ते जात असतात. देवाला आणावं लागतं. पण संत काय येतात? जन्म मृत्यूच्या लाटी भलंबती या सृष्टी कोटी ऐसे झाली, हा सर्व कसाही असा दुःख भोगत आहे. त्या सर्वसामान्य जीवाला या जन्म मरणाच्या सागरातून वाचवण्याकरता संत महात्मे येत असतात. जन्म मृत्यूच्या लाटी धनंबती या सृष्टी हे पुण्या कोटी ऐसे झाले. पण संतांना कर्माची बाधा कशी होते? रोहिदास मोठे साधू होते की मागच्या जन्मात सुद्धा. रोहिदास हे मागच्या जन्मात मोठा महात्मा होते, पण तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला त्यांच्या शिष्याने त्यांना पायामधला तांबड्याचा जोडा घेऊन आली आणि त्या साधूची इच्छा त्या तांबड्याच्या जोडेवर झाल्या असल्या कारणानं त्या साधूला सुद्धा पुन्हा जन्म तर मरणी दया जो आठवली तो त्याची गती पावे म्हणून सदा स्मरावे मातोची तुवांग. आणि ज्यावेळेला आपला निर्याण कालाच्या वेळेला जे स्मरण होतो ना आपल्याला, त्याप्रमाणे आपला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. यात ते नात्रस्त संशया, ह्याच्यात अर्जुना तू संशय घेऊ नको असं भगवंतांनी गीतेच्या 8व्या अध्यायात सांगितलं आहे. अंतकाले ते मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यह प्रांतस्य मदभावून यात ते नात्रस्त संशय. म्हणजे शेवटच्या क्षणाला निर्याण कालाच्या वेळेला ज्याचं स्मरण होतं, ज्याच्या आठवण होते, त्याप्रमाणे त्या जीवाला ती योनी प्राप्त होत असते. मग त्या साधूला त्या तांबड्याच्या जोडेवरती त्याची वाचलं गेला असल्या कारणानं पुढला जन्म त्याला चर्मकारामध्ये म्हणजेच ते रोहिदासांचा काय जन्म घ्यावं लागला. म्हणजे संत महात्मे एक कर्मामध्ये अडकतात पण जन्मामध्ये अडकत नाही. आणि त्यांना इथे आल्यानंतर काही प्राप्त करायचं नसतं. संत महात्म्यांना त्यांना प्राप्तच असतं. कैवल्य, मुक्ती, मोक्ष हे ते बरोबरच घेऊन आलेले असतात. जे ते प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्याशी उरले लोकांना म्हणजे त्यांना काही मोक्ष, मुक्ती, कैवल्य इथे आल्यानंतर प्राप्त करायची गरज नाही. मोक्ष, मुक्ती, कैवल्य त्यांना ते प्राप्त झालेलं असतं. फक्त ते जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती गृहकष्टवृत्ती परोपकार्य. मग संत महात्मे ज्या दिवशी या मृत्यू लोकातून निघून जातात, ज्या स्थितीला गेले ती स्थिती पुण्यवान होते, ती स्थिती काय होते? पावन होते. मग संत येण्याचा दिवस आपण साजरा करत नाही. संत महात्मे कोणत्या स्थितीला गेले तो आपण काय करतो? दिवस पुण्य मानतो. मग ज्ञानोबाराय कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. त्याच्यामुळं कार्तिक वद्य त्रयोदशी ही तिथी पुनीत झाली. काय झाली? ही तिथी काय झाली? पुनीत झाली. ती तिथी काय झाली? पावन झाली.
नाथबाबा फाल्गुन वद्य षष्टीला नाथबाबांनी जलसमाधी घेतली म्हणून फाल्गुन वद्य षष्टी ही तिथी काय झाली उदित झाली म्हणून पैठणला फाल्गुन वद्य षष्टीला काय म्हणते फार मोठी त्या ठिकाणी सोहळा भरतो. ज्ञानोबारांचा कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी सोहळा फार मोठा सोहळा संपन्न होत असतो. तिथे कोणाला आमंत्रण मिळत नाही. कारण का तुका म्हणे ते न पाचरिता जावे संत चरण भावे निघावया. संतांच्या गावाला जात असताना कोणता परमिशन करायची गरज नाही. निघून जावं समजलं बरोबर का नाही. म्हणजे तुकोबाराय सुद्धा फाल्गुन वद्य द्वितीयेला वैकुंठ गमन केलं तुकाराम महाराजांनी. म्हणून फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे आपल्या भाषेमध्ये तुकाराम बीज ही कशी झाली तिथी फाल्गुन वद्य द्वितीया ही पवित्र झालेली आहे. म्हणून वैकुंठ गमन सोहळ्याला सुद्धा आपल्याला आमंत्रण यायचं नाही. म्हणजे संत महात्मे ज्या दिवशी निघून जातात म्हणजे त्यांच्या जाण्यानं दिवस ती तिथी पवित्र होते त्यांची पुण्यतिथी. आणि सर्वसामान्य जीव सर्वसामान्य ही लोकांची यात्रा संपवल्यानंतर ज्या तिथीला तो जातो ती तिथी अपवित्र होते. ज्यांच्या जाण्यानं तिथी अपवित्र होते पण त्यांचं काय केलं जातं श्राद्ध केलं जातं. आपण गेल्यानंतर तो दिवस पवित्र असतो का. आपण जेव्हा जातो की नाही आपण तो मृत्यू पावतो तर पवित्र कार्य असतं का श्राद्ध असतं. कसं असतं ते आपल्या जाण्याने अशी अपवित्रपणा येते. काय ते म्हणजे सर्वसामान्य जीवाला कर्माचं सुद्धा बंधन आहे आणि जन्माचं सुद्धा काय बंधन आहे. ज्यांच्या जाण्यानं तिथी ती अपवित्र होते मग अशांचं आपण काय केलं जातं श्राद्ध केलं जातं. श्राद्ध म्हणजे काय तर श्राद्ध म्हणजे पितरांच्या नावामध्ये केलेले सत्कर्म. सत्कर्म म्हणजे काय तर अन्नदान वस्त्रदान आणि जशी यथाशक्तीनं जे काय दान केलं जातं शास्त्राला मान्य असणार त्याला काय म्हणतात सत्कर्म. आणि त्याला शास्त्रामध्ये श्राद्ध म्हटलेलं आहे. आणि ते श्राद्ध आपण महाराज करायचं. आई वडील असताना सुद्धा आपण आई वडिलांची काय करावी सेवा करावी. आणि आई वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांचं काय केलं पाहिजे श्राद्ध करून केले पाहिजे. ज्ञानोबारायाने 17व्या अध्यायामध्ये सांगितलेले विश्वामध्ये जेवढी तीर्थ आहेत ना विश्वामध्ये जेवढी तीर्थ आहेत ना ते सर्वांचं तीर्थत्व तीर्थक्षेत्र जर कोणतं असेल ते म्हणजे आई वडिलांचे चरण. बरोबर नाही. भगवान शंकराची आणि पार्वतीची 2 मुलं एक गणपती आणि कार्तिकी स्वामी दोन्ही लग्न करायला निघाले. त्यावेळी भगवान शंकर आणि पार्वतीने दोन्ही मुलांना सांगितलं जो कोणी या विश्वातले सर्व तीर्थ करून जो पहिला कोणी येईल सर्व तीर्थ करून जो पहिला जो येतील आमचे त्याचं लग्न पहिलं केलं जाईल. कार्तिकी स्वामीचं वाहन काय होतं मोर होतं आणि तो मोरावर बसला आणि विश्वातले सर्व तीर्थ करण्याकरता निघाला. पण आपल्याला माहिती आहे सकल अर्थ शक्ती सर्वांच्या बुद्धीला चालणारा सकारात्मक बरोबर नाही सर्वांच्या बुद्धीला चालणारे बुद्धीची देवता असणारे गजरायने काय केलं आपला वाहन मूषक याच्यावरती बसले आणि शंकर पार्वतीला 5 प्रदक्षिणा घातल्या आणि सांगितलं विश्वाला माझ्या पूर्णपणे प्रदक्षिणा झाल्यात आणि विश्वामधले सर्व तीर्थांचं मी दर्शन घेतलेलं आहे. मग त्यावेळी भगवान श्रीराम विचारले काय सिद्ध आहे हे भगवंता. ही गीता पहिले तुम्ही पार्वतीला सांगितली पुढे सांगितली श्री सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कोमरी नेने काय त्रिपुरारी सांगितले ते हे गुह्य ज्ञान तुम्ही म्हणे माझी आई पार्वती माता हे सांगितलेलं आहे. आणि त्यावेळी तुम्ही काय म्हटलेलं आहे तर हे सर्व जे तीर्थ आहेत हे सर्व तीर्थ आई वडिलांच्या
चरणावरती आहेत. सकल तीर्थाच्या धुरी जे का माता पितरे कया सेरीची कीर शरीरे लोण किरी म्हणतात. हे सर्व जे तीर्थ आहेत ना हे आई वडिलांच्या चरणावरती आहेत. हयात असताना आई वडिलांची सेवा करावी आणि आई वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या प्रत्यार्थ श्राद्ध कर्म करावं. तर आई हीच पंढरी आहे, तर आई हीच काशी आहे आणि बाप हीच पंढरी आहे. देव भेटेल तुझला आपल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी माया मोहाच्या जाल्यात अडकू नको आई वडिलांना अंतर देऊ नको. ही तुझी पंढरी ही तुझी जेजुरी आई वडिलांच्या पावन चरणावरी. आई वडिलांच्या चरणावरती या विश्वातल्या काय सर्व तीर्थ आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर एखादा मोठा कोणी मनुष्य असेल समाजामध्ये त्याला मान सन्मान असेल समाज त्याला सत्कार करत असेल पण जो कोणी आई वडिलांची जर सेवा जर करत नसेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे लाल शहरा मानलेला आहे. तुम्ही त्याला शहाणा माना पण आमच्या दृष्टीने तो शहाणा नाही त्याला मूर्ख म्हटलेला आहे. घरा माता पितरा धड बोले नाही संसारा हेर विश्व बोलो आदरा मूर्ख दैसान. आई वडील असताना आई वडील सेवा करत नाहीत आणि समाज त्याला चांगला सन्मान देतो त्याचा सत्कार करतो पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो आमच्यासाठी सन्मानित नाही. जो आई वडिलांची सेवा करतो हयात असताना सेवा करतो आणि गेल्यानंतर सेवा करतो त्याने आमच्या धर्मामध्ये आम्ही त्याचा काय करतो सन्मान करतो. पुन्हा आई वडिलांचे श्राद्ध कर्म आपण या ठिकाणी केले पाहिजे. मग श्राद्ध कर्म करत असताना या ठिकाणी महाराज कथा कीर्तन प्रवचन हे सुद्धा झाली पाहिजे. म्हणजे ते काय झाली पाहिजे म्हणजे कथा काय झाली पाहिजे कथा. कथेने आपला तर उद्धार होतोच पण पितरांचा सुद्धा उद्धार होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलेले पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. म्हणजे ही जर कथा सांगितली तर तिन्ही लोकांचा उद्धार होतो. का होतो जर ज्या ठिकाणी कथा चालू असते त्या ठिकाणी देव भक्त आणि नाम या तिन्हींचा संगम चालू असतो. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम हा ते उत्तम चरण रज वंदिता जलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नरम गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा जलती दोषाचे डोंगर. पण ती कथा कशी ऐकली पाहिजे अवधानपूर्वक ऐकली पाहिजे. दादा कशी ऐकली पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित जर कथा जर ऐकली तरी अवधान ऐकली सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिउत्तर माझे उघड ऐका. तुम्ही अवधान ऐका तुम्ही ऐकायची नाही. ती कथा कशी ऐकली पाहिजे मनपूर्वक ऐकली पाहिजे. तर मनपूर्वक तुम्ही जर कथा जर ऐकली तर आपला तर उद्धार होईलच होईल पण पितरांचा सुद्धा काय त्या ठिकाणी उद्धार होईल. आपल्याला माहिती आहे ज्यावेळी जन्मेजय राजा हस्तिनापुराच्या गादीवर बसला त्यावेळी त्याला कळालं आपल्या पित्याला सर्प दोष होऊन मृत्यू आलेला आहे. म्हणजे जन्मजनाचा पिता कोण परीक्षित राजा याला सर्प दोष होऊन मृत्यू आला होता म्हणून त्या जन्मजय राजाने
आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्याकरता त्यांनी काय केला, सर्पसत्र नावाचा यज्ञ केला. काय केला, सर्पसत्र नावाचा यज्ञ केला. आणि त्या यज्ञाला 18 ब्राह्मण बोलवले होते. किती? 18 ब्राह्मण बोलवले होते. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, यज्ञ चालू होता, 4 दिवस झाले, पण ज्याला आपण मारणार आहोत तो सर्प तिथे येत नव्हता. ते ब्राह्मण काय करायचे, गडूमध्ये पाणी घ्यायचे आणि त्या गडूमधला पाणी सकाळी आल्यानंतर मंत्रून ठेवायचे आणि मंत्रल्यानंतर दिवसभर ते मंत्रलं पाणी ते समोर जे यज्ञ पेटलं होतं ना, त्या यज्ञेमध्ये असे पाणी शिंपडायचे. आणि पाणी शिंपडत असताना ज्या सर्पाचं नाव घेतलं जात होतं ते सर्प यायचे आणि ताबडतोब म्हणून त्या यज्ञामध्ये पडायचे. कारण तो पाणी कशाचा होता, मंत्रलेला होता. सकाळी पाणी मंत्रून ठेवायचे आणि दिवसभर ते फुलं घ्यायची, थोडं पाणी घ्यायचं, ज्या सर्पाचं नाव घ्यायचा आणि पाणी शिंपडल्यानंतर तो सर्प तिथं काय करायचं, मारायचा. आणि जो सर्प परीक्षित राजाला, ज्या सर्पाने परीक्षित राजाला ध्वंस केला होता तो तक्षक इंद्राच्या साह्याला गेला होता. पुढे गेला होता इंद्राच्या साह्यात. तो काही येत नव्हता. 4 दिवस झाले. दुपारच्या वेळेला जन्मेजय राजा पाहण्याकरता आला. यज्ञ 4 दिवस झाले, काय ब्राह्मण लोक करतात पाहूया. दुपारची वेळ होती आणि सर्व ब्राह्मण भोजन करून थोडी वामकुक्षी घेत होते. काय करत होते, वामकुक्षी घेत होते. आणि वामकुक्षी घेत असताना राजाने बघितलं ब्राह्मण सर्व झोपलेले आहेत. मग त्यांना उठवण्याकरता त्यांनी सहज त्या गडूमधला पाणी घेतला आणि त्यांच्या अंगावरती काय केलं, शिंपडलं. पण ते पाणी काय होतं, सर्प मारायचं होतं. ते पाणी कशाचं होतं, मंत्रून ठेवलं होतं. आणि त्या मंत्रलेला पाणी जर असा शिंपडला, ज्याच्यावर पडला तो ब्राह्मण काय करायचा, मृत्युमुखी पडायचे. असे तिने 18 ब्राह्मण ते मंत्रला पाणी घेऊन शिंपडाला गेला आणि 18च्या 18 ब्राह्मण काय केले, मृत्युमुखी पडले. आता जन्मेजय राजाच्या हातून ब्रह्महत्या झालेली आहे. आता ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त कसं होणार, तर एकच सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी त्यांच्या वनप्रदेशामध्ये वैश्यवन नावाचा ऋषी राहत होता. कोण, वैश्यवन नावाचा ऋषी. मग त्या वैश्यवन ऋषीला बोलावून घेऊन त्यावेळी वैश्यवन ऋषीने सांगितलं, ठीक आहे, या 18च्या 18 ब्राह्मण हे उठतील, तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील आणि पण तू पितरांचा सुद्धा उद्धार करशील. पण मी जे काय तुला सांगेन ते तू व्यवस्थित ऐकायचं. काय करायचं, व्यवस्थित ऐकायचं. मग त्यावेळी वैश्यवन ऋषीने जे जन्मे राजाला सांगितले ते 18 पर्वची कथा म्हणजे ती गीता सांगितली. काय सांगितली, गीता सांगितली. आणि 18 अध्यायांची गीता कोणी श्रवण केली, जन्मेजय राजाने. आणि 18 अध्यायाची गीता व्यवस्थित श्रवण केल्यामुळे 18च्या 18 ब्राह्मण जिवंत झाले. आणि तो जन्मेजय राजा त्या ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त तर झालाच आणि पितरांचा सुद्धा त्यांनी काय केला, उद्धार केलेला आहे. असं गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये सांगितले. येते कला विदपणे कला, पुण्याशी प्रताप वागळा, जन्मजयाच्या आवडीला दोष हरले. त्याचे दोष का गेले, जन्मजयाच्या आवडीला दोष हरले. येते कला विदपणे कला, पुण्याशी प्रताप वागळा, जन्मजयाच्या आवडीला दोष हरले. त्याचे दोष का निघून गेले, तो ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त का झालेला आहे. तर त्यांनी काय केलेले, गीता श्रवण केलेले. मग तैसे गीतेच्या ऐकणे, येते श्रवणाची होय पारणे, आणि संसार दुःख मुलवणे विकृते. जर व्यवस्थित जर श्रवण जर केली तर आपल्या सुद्धा पितरांचा उद्धार असेल का नाही. कारण श्रवणे पापे जातील, धर्मधरी उन्नती, त्यांनी स्वर्ग राज्य संपत्ती लोयची शेती. जर श्रवण केली तर सर्व पापाचा काय होतो, कथा श्रवणे उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती, कथा श्रवणे पापी उद्धरती, कथा श्रवणे. कितीतरी पाप जरी असले तरी पापांचा नाश कशामुळे होतो, या कथा श्रवणामुळं.
त्यामुळं जर आपण कथा दुःखारी कथा मुक्त करी कथा याची बरी विठोबाची कथा पापनाशी उद्धल दोषी समाधी कथेशी गुरुजना सर्व पापांचा जर नाश करायचा असेल पितरांचा जर उद्धार करायचा असेल तर एका आपण काय करायला पाहिजे कथा श्रवण करायला पाहिजे. भागवतामध्ये कथा आलेली त्या आत्मदेव ब्राह्मणाचा मुलगा धुंदुकारी बरोबर नाही अधर्माने वागत होता व्याभिचार करत होता आणि धुंदुकारी मेल्यानंतर पिशाच्या योनीला गेला आणि पिशाच्या योनीला गेले असला कारण याचा उद्धार कसं करायचं म्हणून त्याचा भाऊ गोकर्ण याने काय केली भागवत कथा ठेवली. काय ठेवली भागवत कथा ठेवली आणि भागवत कथा ठेवल्यानंतर तिथे समोर जिथे कथा लावली तिथे 7 गाठीचा बांबू उभा केला होता. किती 7 गाठीचा बांबू. कारण भूतही उजाडामध्ये बसत नाही. भूत कुठं बसतात कालोखात मग ते बांबू पोकळ असतो आणि त्या बांबूला गाठी असतात. 7 गाठीचा बांबू घेतला त्यांनी आणि काय केलं मग तो त्या आपल्या पोकळ भागामध्ये अंधारात जाऊन तो धुंदुकाऱ्याची आत्मा लिहायची. पण येत असताना त्यांनी काय करायचो तो कथा श्रवण करायचा. काय करायचा कथा श्रवण करायचा आणि ती कथा श्रवण केल्यामुळे काय झालेला भूत पिशाच्या योनीमध्ये असणारा धुंदुकारीला पवित्र देह प्राप्त झाला. मग तुम्ही सांगा भूत जर कथा कीर्तनानं भूतांचा जर उद्धार होत असेल तर माणसाचा उद्धार होणार नाही बरोबर नाही. पण ती कथा कशी ऐकायला पाहिजे ते मनाच्या कावी ऐकावे बोल बुद्धीच्या डोला देखावे हे साठोवाचे घ्यावे चित्ताच्या त्या ठिकाणी मनाचं काम केले पाहिजे. म्हणजे कराल कलियुगामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर एकच भगवंताच्या कथा कीर्तन करावे. कारण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे भागवतामध्ये सत्ययुगामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायची. कशी व्हायची ध्यानानं व्हायची सत्ययुगामध्ये बरोबर. त्रेतायुगामध्ये यज्ञाने प्राप्ती व्हायची. द्वापारयुगामध्ये पूजनाने प्राप्ती व्हायची आणि कलियुगामध्ये सांगितलेले कलियुगी माझी करावे कीर्तन ते नारायण भेटी कृतयुग ध्यायचे विष्णू त्रेतायतो यज्ञकर्मखे द्वापारी परिचारणा कलियुग हरी कीर्तनात. आपल्या जीवनाचा उद्धार करून इतरांचा जर उद्धार करायचा असेल तर बाकी साधना करण्यापेक्षा एक कथा कीर्तनात प्रवचन करायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी 4व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे जर करणी कोंडा मंत्र म्हणून जर दुश्मन मारले जात असतील मग ते हाताला बांधायची काय गरज आहे काय. जरी मंदिराची वैरीमध्ये तरी वाया का बांधावी कटारे रोग जाय दुध साखरे तरी निर्बळ का प्यावा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जर जादू टोना करणी कोंडा जंतर मंतरनी जर लोक जर मेले असतील तर मग हत्याला बांधण्याची काही गरज नाही. किंवा आपल्याला रोग झालेला आहे आणि तो रोग जर दुधात साखर टाकून गोड गोड दूध पिऊन रोग जर बरा होत असेल तर कडुलिंबाच्या पाल्याचा कडूनच पिण्याची काय गरज आहे का. रोग जाय दुधा साखरे तरी दुसरं टाकेवा. जरी मंत्र्याची दिवाळी म्हणे तरी वाया का बांधावे कटारे रोग जाय दुधा साखरे तरी लिंबत टाकावा. तसं जर आपण कथा श्रवण करून आपल्या जीवनाचा जर उद्धार होऊन पितरांच्या जीवनाचा जर उद्धार मिळत असेल तर इतकं साधना करायची काय गरज आहे का. पण कथा एक चित्त शुद्ध करतो आणि कधी जीव ब्रह्म ऐकू करतो. तुझे श्रवण करो करी एक तर चित्त शुद्ध करी दुसरे जीव ब्रह्म ऐकू करी दोन्ही करू भाव. एक तर कथा कीर्तनाला चित्त शुद्धी होते. काय होते चित्त शुद्धी होते. दुसरा फायदा म्हणजे काय जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य होतं. पण ती कथा कशी ऐकली पाहिजे तर त्याची सामुग्री देहावसानावरी नको जाऊ देऊ भंगा जात्रे माझी
पांडुरंगा ही कथा सर्वांगांना ऐकले पाहिजे. नाही श्रवणे म्हणजे तारला भूपती 7 दिवसापूर्ती झाली तयार. महाभागवत करी श्रवणाचे कान केले तो बरोबर नाही. 7 दिवसात परीक्षित राजाने सुद्धा कथा श्रवण करून आपल्या जीवनाचा काय केलेला आहे, उद्धार केलेला आहे. हे जे आहे कथा म्हणजे ही गीता भागवत हे कथा कीर्तन याला ब्रह्मरस म्हटलेलं आहे. आणि हे ब्रह्मरसाचं पारणं भगवंतांनी तुम्हाला केलंय का, तर नाही. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गी नारायणे त्याच्या अवसरे पाहुणे पातुला मी. यावेळी भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावरती ही गीता सांगत होते. कोणाला, अर्जुनाला सांगत होते. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तिथे कुरुक्षेत्रात गीता सांगत होते. पण त्यावेळी संजय म्हणतो तरी बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगायचे व्याजे कैसे रक्षिले मुनिराजे श्री व्यासदेव. त्या व्यासांनी माझ्यावरती काय कृपा झाली आणि व्यासांनी मला दूरदृष्टी दिली. माझं भाग्य परी बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगायचे व्याजे कैसे रक्षिले मुनिराजे श्री व्यासदेव. त्या व्यासांची माझ्यावरती काय कृपा झालेली आहे. आणि कुरुक्षेत्रावरती जी गीता चालू आहे ते गीतेचं ब्रह्मरसाचं कारणम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहे. पण मला इथे हसनापुरामध्ये राजवाड्यामध्ये बसून ती पूर्णपणे गीता ऐकायला भेटे, पाहायला भेटे. ही खरोखर माझ्यावरती ती व्यासांची कृपा झाली. तरी बाप भाग्य माझे जे वृत्तांत सांगायचे व्याजे कैसे रक्षिले मुनी राजे श्री व्यासदेव. बरोबर माझ्यावरती व्यासांची कृपा झाली आणि ते ब्रह्मरसाचं पारणं ते ब्रह्मरस मला सुद्धा इथे कानाद्वारे श्रवण करता येतो. आणि ते जसं तसं ते ब्रह्मरस जो संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. मला सांगतोय धृतराष्ट्र. पण त्या धृतराष्ट्र तो ब्रह्मरसाचं सेवन करत असतं का. पुत्र स्नेह मोहितू धृतराष्ट्राशे पुसतू संजय सांगे वा तू कुरुक्षेत्री जे धर्माला जे म्हणजे ते पांडवांनी माझे गेल्या श्रीजाचे झुंजाचे. का ब्रह्मरसाच्या पारण्याकडे लक्ष नव्हता. उलट तो धृतराष्ट्र म्हणतो हे संजय माझी आणि माझा भाऊ पंडू ही दोघांची आमची मुलं गेल्यात. यांची आता कुठे ते काय करतात. या युद्धाला सुरुवात केली की नाही केली. जे धर्मालय म्हणजे ते पांडवांनी माझे गेले असताना व्याजे झुंजाचे. ते झुंजायला गेल्यात, ते युद्धाला गेल्यात, ते युद्ध करायला सुरुवात केली का नाही केली असा विचारतो. पण त्या गीता तो संजय सांगतो जशी तशी त्याच्याकडे त्याच्याकडे लक्ष नाही. मग शेवटी संजय काय म्हटलेलं आहे, अहो ऐकते असे की अवतारा सवय्या बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा मिठी की पुरा कैसा उगाचे असेल. ते संजय माता केला हा अमृताचा पाऊस वर्षीला की आळता येते असताच गेला शेजा गावा. 9व्या अध्यायामध्ये बघण्या होव्या आलेल्या. अहो ऐकते असे की अवतारा सवय्या बोला निवांत म्हातारा जैसा म्हैसा मिठा की पुरा कैसा उगाचे असे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किती जरी पाऊस पडलं तरी म्हशी आहेत ना त्या कधी वाहून जात नाही. जैसा म्हैसा मिठा की पुरा किती जरी पूर आला तरी म्हशी वाहून जात नाही. का वाहून जात नाही तर त्या बुडी मारून राहतात. आणि बुडी मारून राहिल्यानं वरून पावसाचा जोर निघून जातो आणि परत पाऊस म्हणजे परत त्या काय करतात बाहेर निघतात. इथं ब्रह्मरासाचं एवढं पारणं चालू आहे. पूर आले ब्रह्मज्ञानाचा पण तरी सुद्धा जैसा म्हैसा मिठा की पुरा त्याचा उगाचे असे. अहो ऐकतसे असे अवधारा तेव्हा या बोलांचं म्हातारा बरोबर. मग ते संजय माता तिला अमृताचा पाऊस वर्षीला ते असताच गेला शेजा गावा.
आता तो इथे बसलाय, पण त्याचा लक्ष लोक बसलेले इथे आहेत, पण कधी कधी लोक जरी बसले असली पण त्याचा मन कुठे गेला असतो, दुसऱ्या गावाला, शेजाऱ्या गावा. बरे पण त्यावेळी संजय म्हणतोय मी या धृतराष्ट्राचं घरचं अन्न खातोय आणि मी जर याला जर वाईट जर बोललो तर माझ्या वाणीला दिवस लागेल. तरी दातारांचा म्हणून मी बोलता महिलेला वाचा, काय किती याचा स्वभावच यायचा, याचा स्वभाव आहे. आणि दादा स्वभावाला औषध नाही, पण तुम्ही किती मोठा गुरु कराल तर उद्धार होईल. जर तुम्ही श्रवणालाच व्यवस्थित जात नसेल, बरोबर नाही. आता गावगाव श्रवण चालू आहे, बरोबर नाही. आता सुद्धा नवरात्र आहे, नवरात्रामध्ये नवीन भक्ती चालू आहे की नाही. मग पहिली श्रवण, दुसरी कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, साक्य आणि आत्मनिवेदन. मग नविदा भक्तीच्या करुणी नवरात्रा, करुणी पोटी मागेन ज्ञानपुत्रा, धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. बरोबर. दंभ सासऱ्या सांडिल्या कुपत्रा, आईचा जोगवा जोगवा मागीन. मग जोगवा केव्हा मागायचा, त्या ठिकाणी आपल्याला काय झाले, श्रवण महाराज झाले पाहिजे. श्रवणाच्या मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. हा ब्रह्मानंदाच्या लहरी या ठिकाणी प्रगट होत आहेत. मग प्रगट असताना जर आपण जर श्रवण जर केलं नाही, बरोबर आहे, हे जे बरं केलं कुणासाठी, अर्जुनासाठी. अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशन राजे, संसारा एवढे थोर विबुधे केलेले जगाचे. ही गीता कोणाला सांगितली, अर्जुनाला सांगितली. पण उद्धार कोणाचा झालाय, पूर्ण जगाचा. पण ज्ञानेश्वर मला म्हणतात, गाय जरी दूध कोणासाठी देते, आपल्यासाठी देते का गाय, नाही. ती वासरा करता गाय दूध देते, मग ती वासरा करता तरी दूध देत असतील, पण त्या दुधाचा उपयोग घरातल्या सरण होतो की नाही. परी वत्साचने उरसे दुबते होय घर दिसे, झाले पांडवाचे दिसे जगत उद्धरण. म्हणजे गाय जरी वासरा करता जरी दूध देत असतील, पण त्याचा उपयोग घरच्यांना होतो. तशी ही गीता भगवंतानी अर्जुनाकरता जरी सांगितली असली तरी त्या गीतेच्या अभ्यासानं पूर्णपणे जगाचा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे. म्हणजे गीता काय केली पाहिजे, आपण व्यवस्थित श्रवण केले पाहिजे. 5 ज्ञानेश्वरीमध्ये गीता श्रवणाचे 5 फायदे सांगितले आहेत, बरोबर की नाही. तैसे कथेचे ऐकणे, एक श्रवणाशी होय पारणे, हे पारण आहे, बरोबर की नाही. आणि संसार दुःख मूलविने विकृती विने, या दुःखमय संसाराचा समूल जर नाश करायचा असेल तर एकच कथा कीर्तन श्रवण कराव्या. गीता भागवताचं महाराज काय करावे, आपण श्रवण करावे. पहिला फायदा सांगितला श्रवणाचा. पहिला फायदा म्हणजे जर व्यवस्थित जर गीता व्यवस्थित श्रवण केली, भागवत व्यवस्थित श्रवण केला तर आपल्याला समाधीचे सुख प्राप्त होते. कशाचे, समाधी. आता तुम्ही सांगा, समाधी लावणं काय खाऊ आहे का, एक वेळेला आपल्याला झोप येईल, एक वेळेला काही झोप येईल, पण समाधी आपल्याला लागणार नाही. आणि समाधी म्हणजे काय, भौतिक विषय, हे भौतिक गोष्टींचा विसर पडणे आणि अंतरामध्ये जागृत राहणे, अंतरात्मामध्ये जागृत राहणे आणि बाहेर गोष्टीचा विषय पडणे, या नाव समाधी म्हटलेलं आहे. मग ते आपल्याला लागू शकणार नाही. मग आपण काय करायला पाहिजे, व्यवस्थित गीता कथा कीर्तन श्रवण करावे. मग ज्ञानवरायाने ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात सांगितले, खेचाराच्या मना आणि सात्विकाचा पाहना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधी लावता येईल का, नाही येणार, शक्य नाही. 1 तास आपल्याला बसता येत नाही, तर एवढी
सर्व इंद्रियांचा निग्रह करायचे. काय करायचे? कैसे इंद्रिय आपैकी होती, जयाची म्हणतली करती, तयाची प्रज्ञादान स्थिती पातळी असे समाधी लावण्याकरता स्थित प्रज्ञ पुरुष पाहिजे. बबन स्थित प्रज्ञ म्हणजे सर्व इंद्रिय त्याच्या ताब्यात पाहिजेत. काय पाहिजेत? कैसे इंद्रिय आपैकी म्हणती, जयाचे म्हणतले करती, त्यांनी म्हणावं आणि इंद्रियांनी करावं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला आहे की जशी कासवाची इंद्रिय कासवाच्या ताब्यात असतात, पाहिजे तेव्हा तो बाहेर काढतो आणि पाहिजे तेव्हा काय करतो आतमध्ये घेतो नाही. पूर्वजी आपण उवाळ्याला आवय पसरी का आपले असे आवरी आपल्या इच्छेप्रमाणे का पूर्वजी आपली वयाला आवय पसरी ना इच्छेविषयी आवरी आपले आपण आपल्या इच्छेनं इंद्रिय तो बाहेर काढतो आणि आपले इंद्रिय काय करतो? तैशी आत्मप्रमाणित नवी करून ठाण दिवी, इंद्रियांचे चोरून जेवी तयाशीच भावे. आपण जर काय खातो ते खाड आहे, आंबट आहे का तिखट आहे हे सुद्धा आपल्या इंद्रियांना कळायला नाही पाहिजे. जेवण जरी आणली जर असेल तरी ते आपल्याला अंगी लागायला नाही पाहिजे. तुकाराम महाराजच्या घरी त्यांचा मेवनावाला आला होता, बरोबर की नाही? मग त्यावेळी जेवण बनवलं आवडीनी, पण गाईने बनवल्यामुळे मीठ टाकायला विसरली. तुकाराम महाराजाला जेवण मांडलं, आपल्या भावाला जेवण मांडलं, पण तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घ्यावे तुम्ही. त्यांना ब्रह्मरसाची गोडे असल्या लागल्या कारणानं त्यांना अन्नाची चव काय राहिलेली नव्हते, ते खाऊ लागले. पण त्यांच्या जो मेवना होता, आवडीचा भाऊ होता, त्याला आलनी लागलं म्हणून तो जेवण केलेला नाही आहे. या ठिकाणी कर्मार्थ करीत असताना इंद्रिय आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. कैसा इंद्रियांचा अंकिला निद्रेशी जेवे मुकला नाही येते म्हणे त्याला अधिकारी. जो इंद्रियांच्या अधीन आहे, इंद्रिय जसं सांगतात तसं वागतो, तो मनुष्य परमार्थाचा अधिकारी अजिबातच नाही. कैसा इंद्रियांचा अंकिला निद्रेशी जे मुकला नाही येते म्हणजे त्याला अधिकारी. ही माणसं अधिकारी नाही. अधिकारी कोण माणसात? ज्यांनी जो स्थित प्रज्ञ आहे. अर्जुन हा स्थित प्रज्ञ होता. अर्जुन कोण होता? परमार्थ स्थित प्रज्ञ म्हणजे काय? तर ज्याची म्हणून अर्जुन अवधारी तू एक बुद्धी सोपारी करी तरी आपल्या मनोमंडळी नवी संबे माते. आपल्या बुद्धीमध्ये देवाचा कधी विसर पडता कामा नये. सतत त्या देवाचं काय केले पाहिजे स्मरण झालं. म्हणून अर्जुन अवधारी तू बुद्धी सोपारी करी तरी सहज आपल्या मंदिरी न विसरली माते. तुझ्या मनाच्या मंदिरामध्ये मी अखंड आहे याचं काय करतो स्मरण कर. याला म्हणतात समाधी. लागेल समाधी नाही लागणार. मग काय करायचं? गीता भागवत श्रवण करायचं. दुसरा फायदा ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं, जर व्यवस्थित श्रवण जर आपण केलं तर मोक्षाची प्राप्ती होते. काय होते? तैसा मनाचा मिळू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येते मोक्ष असे ऐका श्रवणा माझी. इंद्रियाला दुःख द्यायची गरज. आता मोक्ष करता कुठे जावं लागतो? काशीला. मोक्ष देऊन विदार काशी होय तीर परी वेचे लागे शरीर. त्या गावी काशीला गेल्यानंतर नाही, काशीला जाऊन तिथे राहावं लागेल. त्या काशी विश्वेश्वराची भक्ती करावी लागेल. त्याला प्रसन्न करून घ्यावे लागेल. आणि निर्याण कालाच्या वेळेला त्या काशी विश्वेश्वराने कानात येऊन आपल्या राजकृष्णाने मंत्र जर सांगितला तर आपल्याला मोक्ष आहे, अन्यथा नाही. मोक्ष देऊन उदार काशी वय किरण परी वेचे लागे शिर. हे गावी जाऊन काशीला राहावं लागेल. काशीला गेल्यानंतर गेल्यानंतर नाही, तिथे राहावं लागेल. तिथे ध्यान धारणा करावं लागेल, तपश्चर्या करावं लागेल. त्या काशी विश्वेश्वरा प्रसन्न करून घ्यावा लागेल. आणि प्रसन्न झाल्यानंतर निर्याण कालाच्या वेळेला
त्या काशी विश्वेश्वराने कानामध्ये येऊन रामकृष्ण हरी जर मंत्र जर सांगितला तर अशा साधकाला काय होईल, मोक्ष आहे. एवढं कठीण काम आहे, पण तिथे असं आहे का, पैसा मनाचा मिळू न करता आणि इंद्रिय दुःख न देता येथे मोक्षवास्या येता श्रवणामार्गी. फक्त काय करायचं, आपल्या गावामध्ये गीतेचं पारायण जर असेल, ज्ञानेश्वरीचा पारायण जर असेल तर तिथे जायचं आणि न्यायगिरी वाचता आला तर आपण काय करतो, श्रवण करायचं. म्हणजे मला काय होतं, मोक्षाची प्राप्ती होते. तिसरा फायदा काय सांगितलंय की प्रत्येक जीवाला काय पाहिजे, सुख पाहिजे. तर मज लागी दुःख व्हावे ऐसा कोणी भाविना जीवे. कोणाला दुःख पाहिजे का, प्रत्येक जीवाला काय पाहिजे, सुख पाहिजे. मग प्रत्येक जीवाला सुख पाहिजे ना, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही एकच काम करा, हे ज्ञानेश्वरी काय करा, तुम्ही श्रवण करा, तर सुखाच्या राशी फायदा होतात. अहो अनुमालो अवदान द्यावे, येथुरगे आनंदाच्या राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्राय दैवे घातली माल. 9व्या अध्यायातली शेवटची ओवी आहे. 9वा अध्याय पण वाचतो की नाही, तर 9व्या अध्यायातून एकदम खालून दुसरी क्रमांक खालून हा दुसरे क्रम आहे. अहो अनुमालो अवदान द्यावे, येथुरगे आनंदाच्या राशीवरी बैसावे. बाप श्रवणेंद्र दैवे घातली माल. म्हणजे एकच जर व्यवस्थित आपण ज्ञानवशी श्रवण केली तर आनंदाच्या सुखाच्या राशी प्राप्त होते. 4था फायदा सांगितला, काय सांगितला, अनंत जन्माची पाप. ज्या वेळी आपण सृष्टीची निर्मिती झाली, जीवीची निर्मिती, या जीवाची निर्मिती झाली, मग जीवाकडून तेव्हा सृष्टीची निर्मिती झाल्यापासून जी पाप आहेत, अनंत जन्माच्या पापांचा नाश करायचं साधन जर कोणतं असेल ते म्हणजे गीता भागवत श्रवण करायचं. कारण तैसे कानाच्या महाद्वारी गीता गजर घेते करी, ते सृष्टीच्या आधीवरी जायची पाप. काय सांगितलंय 18व्या अध्यायामध्ये, तैसे कानाच्या महाद्वारी गीता गजर घेते करी, ते सृष्टीच्या आधीवरी जायची पाप. म्हणजे अनंत जन्माची पाप जाणण्याचा साधन जर कोणता असेल तर गीता भागवत काय करायचं, हे श्रवण करायचं. 4था फायदा. 5वा फायदा, व्यवस्थित श्रवण केली तर आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं फल प्राप्त होतं. अश्वमेध यज्ञ करणं खाऊ आहे का, कलियुगामध्ये शक्य नाही. कलियुगामध्ये बबन सत्यनारायणची पूजा लोक ऐकत नाही. सत्यनारायणची पूजा ठेवतात, बरोबर नाही, आणि ती पूजा ठेवली तर ती कथा ऐकायला लागते. 7 अध्याय त्याच्यामध्ये. किती आहेत, 7 अध्याय. ती 5 आहेत का, ती 5 अध्याय ते जर व्यवस्थित ऐकले नाही ना, साधू आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, साधू आणि सत्यनारायणची पूजा ठेवली, ती कथा ऐकली नाही सत्यनारायणची, शेवटी दादा जहाज बुडाला ना जावयाचं. तर तुम्हाला सांगतो, आपण कधी सत्यनारायणची पूजा ठेवतो, ती कथा ऐकतो का, ऐक सत्यनारायणाची कथा नाही, पण ती कथा ऐकतो का आपण, अजिबात ऐकत नाही. तर लक्ष आपला त्या पाहुणींकडे असतो महाराज. मग तुम्ही सांगा त्याचं फल भेटेल का. यथा सांग कर्म ते घडे ना, आणि घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना. मग तुम्ही सांगा, एवढे जे दुस्तर म्हणजे साधू संतांनी तुमच्याकडून एवढ्या मोकळ्या वाटा करून ठेवल्या, मोडून वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसान. मग तुम्हासाठी या गोष्टी न होणार म्हणजे एकच सांगितलं, तुम्ही फक्त श्रवण करा. कारण ते सांगितलं, जे गीतेच्या अक्षरे देविका कर्णद्वारे तेथील होती पुरी आश्वमेधकी. काय सांगितले, जे गीतेच्या अक्षरे जेतुलिका कर्णद्वारे तेथुली होती पुरे आश्वमेधकी. जर आपण व्यवस्थित ज्ञानेश्वरी पारायण जर ऐकलं, श्रवण केलं, तर अश्वमेध यज्ञ केलं तर काय होतं, फल प्राप्त होतो. आपण सत्य ठेवतो, पण जे पारायण चालू आहे तिथे कोणी श्रवणाला बसतो का,
अजिबात कोणी बसत नाही. नाही नाही अजिबात काय तुमचं तुम्ही वाचा. नाही महाराज तुम्हाला सांगून जातो. मग हे स्पीकर काय लावलं जातं? आता इथं स्पीकर लावायची काय, माझा एवढा आवाज येणार तर स्पीकरची सुद्धा गरज नाही. मी स्वतः दिंडी चालला गेले आनंदची पद्धतीने काय करतो, वारी करतो आणि आम्हाला ओपन मध्ये पडावं लागतो. मग तिथे भरपूर आवाज करावा लागतो. म्हणून आमचा आवाज इथे तुम्ही जरी नसतं ना, माईक नसतं तरी तुम्हाला भरपूर पोते एवढा आवाज काढला असता मी या ठिकाणी, बरं का नाही. मग माईक का लावायचं? तर माईकचा हा स्पीकरचा आवाज जी जोपर्यंत त्या प्रवचनाचा कीर्तनाचा आवाज जातो ना तिथपर्यंत जी अतृप्त अदृश्य भूत ही सुद्धा पळून जातात. तीर्थ तया ठाया येती पुलित व्हावया पर्वताला पाया तली वैष्णव वैष्णवांच्या जलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गायते आहेत ती सादर ते पवित्र हरिकथा. ह्या कथेचा ह्या प्रवचनाचा जिथपर्यंत आवाज जातो ना तिथपर्यंतचे सर्व भूतो अदृश्य आत्मा ह्या काय करतात, निघून जातात आणि ती जागा काय होते, पवित्र होते. आणि पवित्र झाल्यानंतर जे काय आपले दोष असतात ते दोष सुद्धा काय करतात, निघून जातात. त्यांची गीता काय केली पाहिजे, आपण केली पाहिजे. ही गीता आहे ना, गीता आद्य गुरु शंकराचार्य सांगितलेलं. तुम्ही आपण गीता वाचतो ना, ते गीतेची प्रार्थना आहे. ऐका पण गीतेची प्रार्थना आहे, ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणं स्वयं व्यासन ग्रहिता पुण्या मृणां मध्ये भारतम अद्वैतामृत वर्षिणीं भगवती अष्टदशाध्यायिनी मम्बत्वामन समददामि भगवद्गीते भगवद्गीते नमस्ते व्यासविशाल बुद्धे मल्लारविंदारित पत्र नेत्र जनता भारत तैलपूर्णाः प्रज्वालितो ज्ञानमय प्रतिभां प्रपन्न पारिजाताय स्वैत्रवैत्रके पाणिः ज्ञानमृतराय कृष्णान् गीतामृत घरे नमः. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भक्ता दुग्धम गीता घृतम भक्त वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. त्या आद्य गुरु शंकरांनी सांगितलेलं सर्व वेद शास्त्र पुराण या गाया आहेत. गाया त्यांना काय म्हणतात, सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना म्हणजे हे वेद शास्त्र पुराण या गाया आहेत. दोग्धन दोहन करणे त्या पाजल्या कुणी, भगवंतानी. सर्व उपनिषद गावो दोग्धा गोपाल नंदना, गोपाल म्हणजे भगवान श्रीकृष्ण. या शास्त्ररूपी वेदरूपी गाया पाजल्या, त्याचा दूध काढला आणि तो दूध कोणासाठी काढला, ते म्हणजे अर्जुनासाठी महाराज तो काढलेला आहे आणि तो काय केलंय, तो सेवन केलेला आहे. म्हणजे गीता ही नौका आहे. आद्य गुरु शंकराचार्य काय म्हणतात, गीता ही काय आहे, ही नौका आहे. आणि त्या नौकेचा नावाडी कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. आणि गीतेरूपी नौकेमध्ये कोण बसलेले आहेत, त्याच्यामध्ये वर्णन केले 5 पांडव. कोण बसलेले आहेत, 5 पांडव त्या गीतारूपी नौकेमध्ये बसलेले आहेत. आणि त्याचा नावाडी कोण आहे, भगवान श्रीकृष्ण. मग ती गीतारूपी नौका कुठे आहे, तर इकडे कौरव आणि इकडे पांडव आणि मधली जी जागा आहे तिला रणनदी म्हटलेलं आहे. महाभारताच्या युद्धाला काय म्हटलेले, रणनदी म्हटलेली. काय म्हटलेले, रणनदी. आणि रणनदीमध्ये ही गीतारूपी नौका आहे, तिचं नावाडी भगवान श्रीकृष्ण आहे. आणि 5 पांडव त्या नौकेमध्ये बसलेले आहेत. आणि त्या रणनदीचे वर्णन आद्य गुरु शंकराचार्य त्या गीतेच्या प्रार्थनेमध्ये करतात. ते काय वर्णन करतात, भीष्म द्रोण तटा. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य ते त्या रणनदीचे भीष्म द्रोण तटा तट आहे. ते काय तट असतात, नदीला कसे किनारे असतात. भीष्म द्रोण तटा, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य त्या रणनदीचे 2 तीर आहेत, बरं का नाही. गंधा भीष्म द्रोण तटा जय दत्त जला
जयद्रथ कोण आहे? जल म्हणजे पाणी. जयद्रथ ज्याला गंधार निल्लोत्तला. गंधार निल्लोत्तला म्हणजे गंधार नरेश शकुनी मामा त्या रणनदीमधला काला खडक आहे असं त्या प्रार्थनेमध्ये आद्य गुरु शंकरांनी वर्णन केले. गंधार निल्लोत्तला शल्य ग्रहवती. शल्य मामा त्या रणनेमध्ये मगरे कृपेनं वहनी कृपाचार्य त्या रणनदीमधली पाण्याची धार आहे. ती पाण्याची धार ना पुराची धार. ती कोण आहे? कृपाचार्य असं आद्य गुरु शंकराचार्य म्हटलं. कृपेनं वहनी कर्णन वेलाकुला. वेलाकुला कर्णन वेलाकुला म्हणजे कर्ण त्या रणनदीमधली मोठी विहीर आहे. नदीमध्ये विहीर असत की नाही? मग त्या रणनदीमध्ये मोठी विहीर कोण असेल? कर्णेन वेलाकुला. कुला म्हणजे काय? विहीर. मग त्या रणनदीमध्ये विहीर कोण आहे? तर कर्णेन. म्हटलं की नाही? अश्वत्थामा विकर्ण घोर मकारा. अश्वत्थामा आणि विकर्ण मकारा म्हणजे मोठे मोठे मासे आहेत. हे काय म्हटले आद्य गुरु शंकराचार्याने? अश्वत्थाम विकर्ण घोर मकारा. घोर म्हणजे मकर म्हणजे मासा. घोर म्हणजे मोठे मोठे मासे. कोण? अश्वत्थामा आणि विकर्ण हे मोठे मोठे दादा काय मासे आहेत. दुर्योधनावर्तिनी. दुर्योधन मोठा भोवरा आहे. काय? दुर्योधन मोठा भोवरा आहे. किती भयानक रणनदी आहे ना ती. भयानक रणनदी. 5 पांडव तरुण गेले पण त्या महाभारताच्या युद्धामध्ये त्यांना एक सुद्धा बाण लागला नाही. कोणाला? 5 पांडवांना. का? सुत्तीर्ण खलु पांडव रणनदी कैवर्तक केशवाहा. कैवर्तक केशवाहा म्हणजे कैवर्तक म्हणजे कोली. नावाडी कोण झाला होता? केशव झाला होता. म्हणजे भगवान श्रीकृष्ण झाला होता असं वर्णन केलं नाही. काय आद्य गुरु शंकराचार्य वर्णन केलं? सोत्तीर्ण खलु पांडव रणनदी कैवर्तक म्हणजे कोली नावाडी केशवाहा. स्वतः केशव म्हणजे भगवान श्रीकृष्ण झाला असल्या कारणानं त्या महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाला 72 बाण लागले होते. किती? 72 बाण लागले होते. पण 5 पांडवांना एक सुद्धा जखम झाली नाही. का झाले नाही? तर ते व्यवस्थित त्याला ते काय केली? ऐकली. रेखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सार्थ पार्थाचे करी तू. पायी तू पाठीशी घातीला आपण पुढा राहिला. त्याने 5 जन्म आसुरीला अवलिलाची आपल्या भक्तांना पाठीमागे ठेवले आणि भगवान परमात्मा पुढे झाले. का पुढे झाले? तर प्रत्येक वेळेला हे 5 पांडव देवाचे ऐकायचे पण दुर्योधन कधी ऐकलेला नाही. आणि 5 पांडव देवाने जे काय सांगितलं ते ऐकल्यामुळे जेवढी जेवढी संकट आली त्या त्या वेळेला भगवान श्रीकृष्ण पुढे झाला आणि आपल्या भक्तांना काय केले? मागे ठेवले. मग भाऊ सिंधूचे काय कोडे दावे वाट काली पुढे तारू भला पांडुरंग पाव भिजो निधी अंग. आपल्या त्या रणनदीमध्ये 5 पांडवांच्या पायाला सुद्धा पाणी लागला नाही पण सर्व त्यामध्ये कौरव त्या रणमध्ये बुडून गेले पण आपल्या भक्तांना बुडवले नाही. का बुडवले नाही? तर ते देवाचे काय करायचे? ऐकायचे. हे तिथं सांगितलंय. तैसे कथेचे ऐकणे. बरोबर नाही? एक श्रवणाची होय पारणे आणि संसार दुःख मुलविणे विकृते येणे. आणि अशा प्रकारे 5 पांडवांचा काय झालंय? उद्धार झालाय. तसं तुम्ही सुद्धा या ठिकाणी कथा ठेवल्या असल्या कारणानं नक्कीच बाबांची पहिलीच पुण्यतिथी. नक्कीच बाबांना स्वर्गामध्ये त्या ठिकाणी जागा देते. कारण तुम्ही या ठिकाणी काय केलं? आपण केलेले हे प्रवचन केलेले आणि सर्वांनी श्रवण केलेलं आहे. जी काय पुण्य प्राप्त झाले असेल ती बाबांच्या चरणी समर्पित करून आजच्या प्रवचनाला बरोबर 1 तास झालेला आहे. म्हणून आपण तिथे काय करूया?
पूर्ण विराम दिया. कुंडलिकावृत हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठला 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 विठला. कुंडलिकावृत हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज.